जंतर मंतर आंदोलनातील कथित राष्ट्रविरोधी घोषणांच्या निषेधार्थ रत्नागिरीत संविधान सन्मान मंचाचा भव्य मूक मोर्चा। जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान हिंदू देवदेवतांचा अवमान, भारतीय सैनिकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कथित राष्ट्रविरोधी घोषणांचा निषेध करण्यासाठी संविधान सन्मान मंचाच्या वतीने रत्नागिरी शहरात भव्य मूक पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेला युवक युवतींसह विविध क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। मारुती मंदिर इथून सकाळी 10:30च्या सुमारास पदयात्रेला प्रारंभ झाला। सहभागी नागरिकांनी हातात राष्ट्रध्वज, संविधानाच्या सन्मानाचे आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारे फलक घेत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चात सहभाग घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही पदयात्रा पुढे निघाली। यानंतर जिल्हा रुग्णालयाजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी जंतर मंतर आंदोलनातील कथित राष्ट्रविरोधी घोषणांचा निषेध व्यक्त करत संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि राष्ट्रीय एकता जपण्याचे आवाहन केले। मोर्चातून राष्ट्रहित, संविधानाचा सन्मान आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला। या मूक पदयात्रेत विविध लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे, पण अराजकता मागवणं नाही। न्याय मागणं हा आपला अधिकार आहे, पण समाजात अस्थिरता, अविश्वासता निर्माण करणं नाही। या देशात अनेक आंदोलनं झाली, विद्यार्थ्यांनी इतिहास घडवला, पण इतिहास घडवणारे विद्यार्थी आणि अराजकता पसरवणारे घटक यातला फरक आपल्याला कळायला पाहिजे।